हे सगळं बघता नितीननं मला वाटतं पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि तो कदाचित या ठिकाणी एक योग्य निर्णय असू शकतो. मी पंढरपूर संघाच्या कॅप्टनला सूचना करतोय, विनंती करतोय की आपली सलामीवीर जोडी मैदानात पाठवायची. हा मैच 4 ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची. पीके सर चलिए, आपको मैच लेट्स प्ले करना है, चालू करना है. बिल्कुल पीके सर आपको क्या बिल्कुल दिन भर यहाँ पर सो सकते हैं, लेकिन कल रात सर को भी जाना है और हमें भी जाना है और साथ ही साथ सौरभ सर को भी जाना है. सौरभ सर ध्यान रखिए, इसके बाद और ये मैच को पकड़कर 2 मैच खिलाना है. फोर्स मैच नितिन मेहरा के साथ में चले जा रहे बैटिंग करने के लिए सौरभ बारले. अब गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, यकीनन इसके पहले मैच दोनों मैच में आपने देखा था कि नीलेश पाटिल ने काफी दमदार गेंदबाजी की है. क्या मेरे ख्याल से अगर मेरी सोच अगर चाहेंगे तो शायद पहला और नीलेश पाटिल आ सकते हैं. बिल्कुल यशस्वी गोलंदाज, एकदम सफल गोलंदाज, सक्सेसफुल बॉलर बार्शीच्या बाजूनं आणि 2-2, 3-3 विकेट्स 2 षटकाच्या कोट्यात त्यांनी पूर्ण केलेले घेतलेले आणि महत्त्वाची विकेट टॉप ऑर्डरची विकेट त्यांनी घेतलेले, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांना फेस करताना या ठिकाणी पंढरपूरच्या या अगदी टॉप ऑर्डरची सुद्धा कसोटी असणार आहे, कारण कॉन्फिडन्स मोठा आहे. पहिल्या 2 सामन्याच्या षटकातील गोलंदाजी आणि तो अनुभव त्यांना त्यातील मिळालेले यश बघता निलेश पाटील यांचा अनुभव कॉन्फिडन्स जो आहे तो मोठा आहे. आणि त्यामुळं हे बॅटिंग बॉलिंग निश्चितच पहिल्या डावातील जो काही आता खेळ बघायला मिळणार आहे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, अतिशय मजेशीर असणार आहे. निश्चित पाहायला एक वेगळीच मजा येणार आहे. राज सर, इसके पहले ये दोनों टीमों के बीच में यहाँ पर पहला मैच हो चुका था. वहां पर ऐसा लग रहा था कि बारसी टीम बड़े एक तरफी अंदाज में जीत रही है, लेकिन आखिरी ओवर में हारी भी बाजी यहाँ पर पलटी थी पंढरपुर ने. क्या अब यहाँ पर नीलेश पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार है? सामने है सौरभ. लेट्स प्ले की घोषणा, पहली गेंद फेंकी जा रही है. वहां पर पहिला चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची कट लागली, विकेट कीपरच्या मागे जाईल चेंडू. फर्स्ट स्लिपच्या करून जातो चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक सिंगल धाव आरामात येईल. एका सिंगल धावनेसे संघाचं खातं उघडलं गेलं, फलंदाज देखील खातं उघडलं गेलं. धावसंख्या 1 वर जाऊन थांबतीये. निलेश पाटील यांच्या निश्चितच एस पी सर तुम्ही पाहिलं चालण्याचा जो रिदम आहे, बॉडी लँग्वेज आहे, ती पूर्णतः उत्स्फूर्त कॉन्फिडंटनं भरलेली आहे. नितीन मेहरा वर्सेस या ठिकाणी निलेश पाटिल, बड़ा मुकाबला. ये गेंद बिल्कुल सीधे गेंद को मारा जा रहा मिड ऑफ क्षेत्र में. बिल्कुल बहुत अच्छी फील्डिंग वहां पर हो रही है, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. काफी अटैकिंग क्रिकेट दोनों ओर से करने की कोशिश, और जानते भी हैं ये 4 ओवर का मैच है. 4 ओवर के मैच में और ये बिल्कुल आक्रामक बैटिंग करेंगे तब जाकर आप बड़ा टारगेट दे सकते हैं. आणि नितीन भेडांना पण एक मोठा सुपरस्टार असल्याचं बघतो अलीकडे, परंतु यांची सुरुवात क्रिकेट खेळायला 17व्या वर्षी झाली. आपल्याला माहिती आहे सुरुवातीला यांना क्रिकेटचं वेड नव्हतं, तर ते वेड होतं बॉडी बिल्डिंगचं. कारण या ठिकाणी नितीनचे वडीलही बॉडी बिल्डर आणि एक ट्रेनर होते, त्यामुळे यांनाही बॉडी बिल्डिंगचं वेड होतं आणि ते त्या क्षेत्रात होते. मात्र 17व्या वर्षानंतर थोडंसं क्रिकेटचा काही असं छंद लागला आणि तो एवढा झाला की नितीन बॉडी बिल्डर तर आहेच, पण नंतर मोठा टेनिस क्रिकेटर झाला. आणि मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचा सुपरस्टार तो मॅच विनर खेळाडू होता. मी कित्येक वेळा कॉमेंट्री करताना नितीनने असेच गेलेले सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. म्हणजे संघाचा मॅच विनर खेळाडू, कूल माइंडेड खेळाडू नितीन मेहराला आपण त्या क्रिकेटमध्ये ओळखतो. पुन्हा नितीन नॉन स्ट्रायकरला असेल, पुन्हा निलेशचा पुढचा चेंडू फुल टॉस. यास मात्र खराब चेंडू, अतिशय बेग देण्याचा प्रयत्न, याच्यावर मात्र संधी दिली गेली आणि संधीचं सोनं बॅट्समनने केलं. दरम्यान हा चेंडू टोलवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पार, 6 धावा षटकार. फॉर्म भी और क्लास भी सौरभ बारले. जेव्हा निश्चितच अवघड स्थिती आली, टीमसाठी अवघड परिस्थिती आली, तेव्हा निश्चितच मागे नाही सरले. असं अनेकदा झाले. मगाच्या सामन्यात सुद्धा 6 चेंडू 17चा सामना 5 चेंडूत मिटवला. पुन्हा या षटकातील याच मात्र सरळ बॅटे, हा सरळ टोले जाएंगे, फटका, फ्लैट फटका. वाटर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच लेकर सीधे बात से सीधा धमाकेदार प्रहार निकलता हुआ
मानो कि कुछ देर के लिए ऐसा लगा था जिस तरह से बंदूक में से गोली छूटती है, बुलेट के अंदाज में कमाल का टेरिफिक लाजवाब एक्सलंट स्ट्रोक निकल रहा है 6 रन के लिए। आणि पहिली बॅटिंग घेण्याचं कारण हे होतं, फ्रीडम, स्वातंत्र्य पाहिजे होतं, कुठलाही दबाव नको होता, डोकं या ठिकाणी शांत निश्चित फलंदाजाला पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी पहिली बॅटिंग निश्चितच नितीनने घेतलेली आहे. सुरुवात चांगली होते. शेवट चेंडू या षटकाचा. यस, जिस नीलेश ने दोनों मैचेस में कसी भी गेंदबाजी की, ये गेंद मिडल स्टंप पर आती गेंद ऑनसर में गेंद को मारा जा रहा, गेंद जा रही है बिल्कुल जब तक कि मिड विकेट क्षेत्र में महेश नलवडे यानी कि आज जिनके नाम पर क्रिकेट में एक रिकॉर्ड बन चुका है इस टूर्नामेंट में. अब तक जितने मैचेस खेले गए आजपर्यंत जेवढे मॅचेस आता आपण पाहिले, परंतु कुठल्याही एका क्षेत्रखाने एका मॅच मध्ये 5 कॅच पकडण्याचा पराक्रम झाला नाही आणि तो पराक्रम मात्र महेश नलवडेच्या नावावर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नुसतेच 5 कॅच पकडले नाही तर ते ओळीनं सगळे कॅच, म्हणजे पहिला विकेट कॅच त्यांनीच पकडला, दुसरा त्यांनी, तिसरा त्यांनी, चौथा त्यांनी, पाचवा पण त्यांनी. हे अनोखं रेकॉर्ड झालंय. और निश्चित ही ये रिकॉर्ड बिल्कुल होते नहीं, अक्सर ऐसे रिकॉर्ड कब तो बनते हैं और ये करिश्मा और कामयाबी जो मिली है आज महेश नलवडे, हमेशा मैं कमेंट्री में इन्हें बार्शी का चीता मैं कहता हूं. बिल्कुल चपल चिता. चला जाऊया नवीन फलंदाजाची एंट्री या ठिकाणी, सॉरी नवीन गोलंदाजाची एंट्री या ठिकाणी आणि मिस्टर प्रशांत. तो प्रशांत गेंदबाजी करेंगे जिनके सामने है जस्ट शॉट ऑफ लेन के इस बार ये देखिए बिल्कुल सीधा फ्लैट मारा. ओ नीलेश पाटिल बहुत बढ़िया कोशिश कर रहे हैं वहां पर. इसे कहते हैं जी जान से क्रिकेट खेलना, जी जान से 100% एफर्ट देने की कोशिश कर रहे नीलेश पाटील आणि नीलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. जी कॅच अवघड वाटत होती त्याच्यावर मात्र प्रयत्न केले, भलेही त्याला कॅच पकडता आली नसेल परंतु एफर्ट खूप सुंदर असा होता. 3 धावा इथं वाचवल्या गेल्या, वाढती धावसंख्या 16वर जाऊन थांबतीये आणि हेच महत्वाची गोष्ट असते आणि तीच तुम्हाला मोठा खेळाडू बनते, विजय साईडला आणते. या दरम्यान मात्र नितीनला जोरात फटका खेळायचा होता, चेंडू मात्र बॅटीवर व्यवस्थित आला नाही. चेंडू जातोय तो तिथं मला वाटतं अफसर मुजाबर क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल धाव आरामात येईल. एका सिंगल धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती 17 धावसंख्येवर पंढरपूर क्रिकेट टीम. आणि पंढरपूर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपण अंबाबाई पटांगणमध्ये पाहतो, रेल्वे मैदानावर पाहतो, परंतु जी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी स्पर्धा म्हणून सर्जी चषक आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. या दरम्यान मिडल स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू ऑनसाइडला फटका खेळलाय. निश्चितच दरम्यान चेंडू जातो डीप स्कोअरच्या दिशेने. सर्जी चषकचे बरेचसे आयोजक इथं मॅच पाहण्यासाठी आलेत, खेळण्यासाठी आलेत. त्या सर्वांचं मी इथं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा प्रशांतनं खर्च केल्या. उत्तम सुरुवात केली आहे या षटकाची मात्र उत्तम सुरुवात. तर नितीन संघाची धुरा मात्र निश्चितच किनाऱ्याला आणायचा हा मात्र कार्यक्रम दाखवेल का? यस, नितीन के बल्ले से 6 वाला सिन बिल्कुल ताकदीन. नाम नितीन, 24 धावा. नितीन मेढ़ा पहला षटकार. और नितिन की मैं बात करना चाहूंगी, जब भी टीम की बिल्कुल जरूरत होती है नितिन जिस तरह की पारी खेल, ना सूरत देखते ना मूरत देखते, जब बस अपनी टीम की जरूरत देखते. संकट मोचक नितिन खेलने के लिए तैयार है. अगदीच खरं आहे. हा चेंडू ये देखिए फुल टॉस मिली, फुल टॉस, और फुल टॉस पर ये फुल टोला लगा दिया. इस बार जबरदस्त टोला निकलता हुआ. अगर एक्सप्रेस पे हम गाड़ी चलाते उसके लिए टोल देना पड़ता है और ये टोल वसूल करने वाला छक्का निकलता हुआ. काय सुरेख, देखना, अप्रतिम, लाजवाब षटकार मारला है. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत छक्का यहां पर निकल रहा है. रन वसूल शॉट. 15 धावा आतापर्यंत. 5 चेंडूवर थोडेसे परेशान. पहिल्या 3 चेंडूवर केवळ 3 धावा खर्च केले होते. आपण या ठिकाणी म्हटलं होतं प्रशांत यांची सुरुवात चांगली झालेली आहे. एक चांगले षटक, घट्टैकक बार्शी संघासाठी पॉवर प्लेचं, पण पुढच्या 2 चेंडूवर 2 बडे हिट्स. प्रशांत हा चेंडू ओव्हरपिच होता, दरम्यान कव्हरचा फटका मारलाय. चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पायाने चेंडू मात्र थांबवतोय. या दरम्यान 2 धावा घेण्याची निश्चितच संधी मिळते. या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या मात्र उसळतीये. टोटल धावा झाल्यात 32 धावा 2 षटकानंतर. म्हणजे राज सर प्रत्येक षटकामागे यांनी 16 धावाची सरासरी राखली आहे. आणि नितीननं पण 6 चेंडूवर 16 नोंदवल्या आणि सौरभनं सुद्धा 6 चेंडूवर 16 धावा नोंदवल्या.
दोघांनीही समान कामगिरी केलेली आहे आणि दोन्ही गोलंदाजाची पण समान कामगिरी आहे. दोघांनी 16 धावा खर्च केलेली आहे. निश्चित दोनों बल्लेबाज कह रहे कि मिल बांट कर खाएंगे यार, क्योंकि रन बनाएंगे बिल्कुल यार साथ में, और 16 रन दोनों ने बनाए वहां पर नए गेंदबाज के तौर पर, जिन्होंने पिछले मैच में काफी कसी भी गेंदबाजी की थी, इनके साथ खेलते हुए केवल 1 या 2 रन खर्च किए थे. वो गेंदबाज बॉलिंग करने के लिए आ रहे. तर पहिल्या 2 षटकानंतर अप्रतिम असा मात्र या ठिकाणी स्टार्ट झालाय, अगाध जबरदस्त. आता माफ करा, मी मागाशी कसं 2 षटकाचं पॉवर प्ले म्हटलं होतं, दुरुस्ती करेन की एका षटकाचं पॉवर प्ले होतं. तर राहिलेली 2 षटकांनी इथे मात्र विकेटची तलाश असेल. इस बार बिल्कुल टप्पा गिरने के बाद काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. ये बिल्कुल बार्शी तालुके के लिए नया उभरता हुआ सितारा मिल रहा है, जिसका नाम है प्रतीक नारकर. आणि प्रतीक नारकरला पाहिल्यानंतर तुम्हाला रोहत खरातची आठवण येत असणार. सौरभ बारले सध्या स्ट्राईकवर. प्रतीक नेरकर, माफ करना, प्रतीक नेरकर है वहां पर गेंदबाजी करने के लिए. ये देखिए बिल्कुल जहां से गेंद टर्न होने वाली थी वहां से पहले से तैयार थे रिवर्स खेलने के लिए, बल्ले के बीचों बीच लेकर, बहुत ही खूबसूरत, और इसे कहते बड़े क्रिकेटर की पहचान. सौरभ बारले संघाला निश्चित आतापर्यंत तारले, काही षटकार काही चौकार मारले, एकूणच 22 धावाची खेळी, आणि हा रिव्हर्स स्वीप मात्र नक्कीच या युवा गोलंदाजाला थोडंसं या ठिकाणी बॅकफुटवर आणणारा असू शकतो का, हेही पाहणं गरजेचं. जर आणखी मोठ्या दमानं या ठिकाणी गोलंदाजी निश्चितच हा युवा गोलंदाज प्रतीक जर या सौरभ नावाच्या फलंदाजासमोर करत असेल तर निश्चित या गोलंदाजाकडे एक क्षमता आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. प्रसिद्ध बार शॉट गेंद इस बार बैकफुट पर चला गया, गेंद को हवा में खेल बैठे नीचे खिलाड़ी वहां पर, जब तक कि पहले टप्पे पर गेंद को फील्डर फील करते हैं. डीप कवर क्षेत्र में 2 रन लेने का अवसर बनता हुआ इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 40 पे जाकर पहुंचा है. जो राज सर दूसरी गेंद पर जो छक्का लगा था, और शायद बल्लेबाज ने गेंदबाज के मन को पढ़ लिया था, वो क्या फेंकने वाले थे तैयार थे, और बिल्कुल गेंद के टर्न के साथ रिवर्स छक्का लगाया था वहां पे. आणि इथे आपण रिवर्स षटकार आउटस्विंगरवर मारल्यानंतर सुद्धा एक अजून धीमा आउटस्विंगर आणि अजून जास्त वळणारा असा टाकलाय, कारण 3 खेळाडू त्या बाजूला त्यानं लावलेले आहेत. ये गेंद, और ये देखिए इस बार ये तो बिल्कुल तारामंडल पर भेजा वहां पर. व्हाट स्ट्रोक, ये कितना भी दूर मारेंगे लेकिन फटक्यात है वजन, धाबा मिळतील अर्धा डझन, और ये बहुत ही लंबा स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, शायद आज के दिन का, शायद मेरे ख्याल से इस टूर्नामेंट का वो एरिया में जाने वाला सबसे लंबा छक्का. सौरभ का बल्ला माशाल्लाह. सध्या मात्र गाणं गातोय वल्ला वल्ला. क्या बात है, रनों के बिल्कुल भी खजाने का, रनों के बिल्कुल भी गोडाउन का ताला खुला. टोटल 46, 10 गेंदों पे 30 रन. और सिक्सर किंग की बात करना चाहेंगे तो कल हमने देखा था कि किरण अंबाल के छक्के, बिल्कुल इनको ये किरण अंबाल को ग्राउंड बहुत छोटा लगा, बहुत दूर दूर तक लंबा छक्का मारा किरण अंबाल ने कल. अगर नापने के बाद काउंटिंग करके अगर छक्के दे देते तो शायद 2-2, 3-3 छक्के एक ही शॉट पर उनको मिलते. तो इस बार मिडल स्टंप पर आती गेंद ऑन में गेंद को मारा जाता हुआ, अफसर मुजावर वहां पर गेंद को फील कर रहे, सिंगल बनेगा, और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47, 47 पे जाकर रन संख्या पहुंची है इस इनिंग का. ये ओव्हर चल रहा है, और शायद तीसरा ओव्हर, स्कोर है 47 रन. 5 चेंडूर यांनी सुद्धा 15 धावा आतापर्यंत प्रत्येकनं खर्च केलेले आहे. पाहूया काय होणार. इस बार गेंद को देखा जाचा पर, इस बार अंपायर ने बताया कि गेंद बैट बॉल है, वहां पर बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन, यानी कि अब तक हर ओवर में 16 रन आए रहे. एक गेंद दरम्यान या ठिकाणी लास्ट बॉल टू गो असं म्हणूया तिसऱ्या षटकाचा. नितिन के बैट से निकलता हो, इस बार फिर से दे दनादन स्ट्रोक निकलता हुआ, दे दनादन सिक्सर निकल रहा नितिन के बैट से. संकट मोचक नितिन आज रुकने का नाम नहीं ले रहे, जानते हैं कि बड़े मैच के बड़े खिलाड़ी बनना है, खेलना है, क्योंकि जिम्मेदारी उनके कंधों पर है. संकट मोचक की भूमिका टीम के 50 पूरे, आगे बढ़ता बस स्कोर 54 रन. मैच बड़ा, उतना ही इस खिलाड़ी का खेल भी बड़ा. बड़े मंच पे बड़ा पंच, मिस्टर नितिन कर रहे रनों के लिए, अपने लिए भी और अपनी टीम के लिए भी बिल्कुल बड़ा सा संच. 54 पे नो लॉस. सौरभ 31 11 गेंदों में 22 पर 7 गेंदों में 3. आखिरी ओवर का बाकी है सीन.
भाई पप्पू, अब ये आखिरी ओवर शायद लेकर आना चाहते हैं। मिस्टर कोळपरे एक्सप्रेस मिस्टर यानी की पप्पू नलावडे के हात में गेंद नजर आ रही है. महेश नलावडे येतोय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दाबातील चौथा आणि हे शेवटचे षटक. निश्चित आतापर्यंत या मॅच मध्ये राजसर धाब्यांचा पाऊस पाडला गेलाय. कारण प्रत्येक षटकामागे जवळजवळ 18 धावाची सरासरी 3 षटकानंतर आपण पाहतोय. अगदीच निश्चितच फार मोठी सरासरीने या धावा नंतर चेस करणं फार अवघड जाईल. परंतु काल सोलापूरनं दाखवून दिले की किती जरी धावा झाल्या तर या मैदानावर चेस करणं त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही जर मनात ठरवलं तर सोपं आहे. काल सोलापूरकरांनी दाखवलंय. किरण होताच, निश्चित चेतक होताच, बरीचशी सगळी मंडळी होती. वीर मराठा इस बार नए ओवर की शुरुआत करने के लिए महेश स्लो रफ्तार से गेंदा. इस बार पटकी भी गेंद, इस बार पटका हुआ फ्लैट छक्का. सीधे गेंद को मारा जा रहा. गेंद बॉलर के पीछे निकल रही है. सर तुमच्याकडचा जुना बॉल ठेवून मॅच चालू करायचे. कुलकर्णी सर जुना बॉल द्या तुमच्याकडे असेल तर इथून मॅच चालू करा लगेच. बॉल तिथं खूप आत गेलाय लांब. और इसी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 60 पे जाकर पहुंचा है. अतिशय सुरेख देखना, लाम लचक, हाँ फ्लैट छक्का. रिटर्न लॉन्ग टेनिस में जब आपके सामने टीम गेंद आती है उसे रिटर्न मारा जाता है. उस तरह से रिटर्न मारा. इस बार छक्का. इस बार सीधे गेंद को मारने की कोशिश में गेंद जा रही है बिल्कुल एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. गेंद जा रही है, देखना है 2 फील्डर 1 2 3. गेंद जा रही है 4 चौका. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 64 पे जाकर पहुंचा है. कुल स्कोर 64 रन 64 रन. पप्पू नलोड़े फिर से गेंदबाजी करने के लिए गेंद. ओ बहुत अच्छी गेंद थी. परिवर्तन के तौर पर नकल गेंद फेंकने की कोशिश, इस बार रन आउट करने की कोशिश करें. नतीजा यहां पर 1 रन तो मिल सकता है, देखना है. और ये रन तो बैट से निकला है. शायद कोई अंपर का इशारा नहीं, इसका मतलब बैट से गेंद लगी थी वहां पर. सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बस 65 रन की यॉक पर 65 धावा झाल्या. शेवटचे या डावातील 3 चेंडू शिल्लक. केसीसी क्रिकेट संघ केसीसी चषकाचा आपण रणसंग्राम पाहतोय. चेंडू फळीचं युद्ध इथं आपण पाहतोय. ज्या दरम्यान नितीनसाठी हा चेंडू पायाकडे टाकला, दरम्यान ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू जाऊन मला वाटतं जातोय ते क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का? चेंडू फेकीपर्यंत 2 धावा इथं सहज पूर्ण होतील आणि या 2 धावण्याची वाढती धावसंख्या जाऊन थांबते ती 67 रन. नितीन मेढा वैयक्तिक मला वाटतं 24 धावसंख्येवर गोलंदाजी करतो 8 चेंडूमध्ये. आणि सौरभ भारले 14 चेंडूमध्ये 42 धावाची आक्रमक खेळी साकारतोय. मला वाटतं आपण बॅट्समन सौरभचे जे स्ट्राईक रेट असेल प्रति षटकामध्ये 300चे स्ट्राईक रेट. नितीन देखील 300. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने फटका मारायचा प्रयत्न. चेंडू और ये पकड़ लिया कैच. प्रतीक नेरकर वहां पर जो फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा. विकेट जार गए. लगता बा टीम के लिए पहला झटका लगता बा. आखिरकार पहली विकेट लेने का मान सम्मान कोरपड़ एक्सप्रेस मिस्टर पप्पू नलोई को मिल रहा है. नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे. टीम के सबसे डेंजरस खिलाड़ी डीके यानी कि धीरज कोहली. लेकिन ना नितिन मेहरा ने जो पारी खेली थी, कप्तान जो अपने विश्वास कर रहे थे उससे बेटर काम किया है उन्होंने. शेवटचे या डावातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा काय करतो महेश नलावडे. 17. इस बार हेलीकॉप्टर और ये गेंद गोली की रफ्तार से जा रही है बाउंड्री के बाहर. 4 रन की लिया. और इसी 4 रन के साथ पूरे ओवर्स पूरे हो चुके हैं और लगभग टोटल स्कोर 71 रन और मैच जीतने के लिए 72 रनों का टारगेट दिया जा रहा है. चेंडू 4 षटकामध्ये 72 धावा बनवायची आवश्यकता असेल विजयासाठी.
चला पंढरपूर संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जातोय. निश्चितच आता मात्र आपण पाहतो की विजयासाठी तब्बल 72 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावाची सरासरी राखावं लागेल जर मॅच जिंकायचं असेल. तुम्हाला जवळजवळ जर मॅच 14 षटकारांनी जिंका, निम्म्या चेंडूमध्ये निम्मे षटकार मारावं लागतील. 24 चेंडूमध्ये 12 षटकार. आणि जोडी जातीय फलंदाजीला निश्चितच प्रदीप जगदाळे बंटी आणि त्याचबरोबर पप्पू नलावडे म्हणजेच महेश. चलेंगे मैच की शुरुआत तो हो रही है बिल्कुल टीम के सबसे अनुभवी गेंदबाज, सबसे सीनियर क्रिकेटर, यानी कि हमेशा एक जो हम मराठी में जो कहावत होती है ओल्ड इज गोल्ड, यानी कि सोना ते सोना, और वैसे देखा जाए तो पुराने बहुत ही सीनियर अनुभव जिनके पास क्रिकेट का बहुत सारा है. क्या पंच कुलकर्णी सर, चला बॅट्समन गेले, बॉलर गेले. किधर भेजा तेजस, तेजा को किधर भेजा, चावी कुठू लागते. चलेंगे इस बार मैच की शुरुआत हो रही है. जीतने के लिए 72 रनों का टारगेट, 72 रन का टारगेट है. इस टारगेट का पीछा करने के लिए बंटी जगदाळे स्ट्राइक पर, 9 स्ट्राइकिंग एंड पे महेश नलवड़े, पप्पू नलवड़े होंगे स्ट्राइकिंग एंड पे, 9 स्ट्राइकिंग एंड पे, माफ करना. स्पर्धेमध्ये पहिले 3 पारितोषिक दिले गेलेत. माननीय तथा आदरणीय रणजित सिंह, बबन सिंह, शिंदे मित्र परिवार, त्याचबरोबर माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने 2,555,000, 1,555,000 आणि 51,555 ही 3 पारितोषिक दिले गेलेत. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,555 रुपये. पहिला चेंडू रिवर्सचा फटका खेळलाय, परंतु तिथं 2 धावाच्या गोशांकित चित्रामध्ये चेंडू जाईल. 2 धावा इथे मिळतील. पहिला चेंडूवर 2 धावा बनवल्या गेल्यात. बंटी गिरी है बिल्कुल फुल टॉस गेंद, मेरी बंटी ने इस बार ताकतवर स्ट्रोक लगा दिया. इस बार ताकतवर स्ट्रोक, बहुत लंबा मारा, दूर मारा. इस बार 6 रन यहां पर आ सकते हैं और 6 रन. भिंतीच्या पलीकडे बोले शट करायचं ना, भिंतीच्या पलीकडे. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए आनंद. आनंद की गेंद थी, फुल टॉस गेंद थी, ज्यादा आसमान में ऊंचा खेला गया. नीचे खिलाड़ी क्या पकड़ सकते कैच, और ये पकड़ लिया कैच. वहां पर शानदार कैच वहां पर पकड़ा जा रहा. फील्डर है वहां पर सोनू, माझ्यावर भरोसा नाही का? भरोसा आहे बाबा, कॅच पकडली तू चांगली. सोनू माने त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. अतिशय चांगली कॅच सोनूने पकडली आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज जातोय निलेश पाटील. यानंतरची मॅच असेल गोविंद युनायटेड एंगर्स बारामती क्रिकेट संघ विरुद्ध आपण पाहणार आहोत या सामन्यातील विजय संघ. यानंतरचा शेवटचा सामना तो देखील 4 षटकाचा असेल, याची नोंद घ्यायची आहे.
तो इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार होंगे इस बीच अपने ओव्हर की ये गेंद देखन पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान या षटकातील पुढील चेंडू टाकतोय फुलटॉस गेंद सीधे बैट से बाद सीधा प्रहार निकलता हुआ गेंद जा रही है बॉलर टू बैक निकलते हुए सीधी निकल रही है 4 रन और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 12 रनों की ऑफर 12 धावा झाल्या इथपर्यंत चेंडू आतापर्यंत आनंदकडून 4 टाकले गेलेत त्याच्यामध्ये 12 धावा इथं वसूल केले गेलेत पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आनंद गोलंदाजी करतील त्याचा सामना केला जाईल फलंदाज निलेश पाटील कडून यावेळेस मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बोलतोय आणि बॅट्समनने देखील पहिला चेंडू ज्यावेळेस बॅट्समन पळत होता त्यावेळेस मात्र बॅट्समन पहिले ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाले सफल जाऊन चेंडूच्या जवळ जाऊन पटका खेळण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये पाहू शकता की चेंडू कशा प्रकारे टर्न होऊन जातो विकेट किपरकडे इथं मात्र बॅटची कट लागणे विकेट किपर नितीन मेहराच्या हाती जाऊन चेंडू स्थिरावतोय पहिल्यांदा वाटलं ते कॅच सुटेल परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली आणि फलंदाज इथं बाद होतो निलेश पाटील पहले षटकाचा खेल झाला धावा झालेत 12 धावा 2 गडी बाद पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 12 पे 2 विकेट चले जा रहे हैं यहां से मैच जीतने की बात करना चाहेंगे 18 गेंदों में मैच जीतने के लिए लगभग 60 रन चाहिए यानी कि इसका मतलब 18 गेंदों में आपको कम से कम 10 छक्के अगर लगाते हैं तब जाकर मैच जीत सकते हैं नए बल्लेबाज अफसर जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में नवीन फलंदाज जातोय अफसर फलंदाजीला नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतो सौरभ भारले ज्यांनी बॅटिंग मध्ये अतिशय आक्रमक बॅटिंग केली होती तोच सौरभ बल्लेबाजी में कमाल करने वाले सौरभ क्या आप गेंदबाजी में धमाल करेंगे देखेंगे क्या होता है तैयार है बॉलिंग करने के लिए इस ओवर की पहली गेंद लेकर तो इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में नीचे खिलाड़ी बिल्कुल पकड़ सकते कैच बहुत शानदार कैच पकड़ा विकेट चली जा रही है वहां पर दिनेश वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पे इस बार भारतीय क्रिकेट टीम के लगने वाला और एक झटका लगता हुआ नए खिलाड़ी जाएंगे पद्माकर जगदाड़े बल्लेबाजी करने के लिए मैदान में न्यू मैन होंगे वहां पर कप्तान पद्माकर तो इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच राइट ओवर विकेट से गेंदबाजी करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर तैयार है गेंदबाजी करने के लिए राइट राउंड विकेट से सौरभ भारले आते ही गेंदबाजी में कमाल किया जा रहा है शॉर्ट गेंद इस बार बैट्समैन कुछ समझ नहीं पाए लेकिन ज्यादा दूर जा रही है गेंद बॉल का इशारा दिया जा रहा है तीसरे अंपर की ओर मदद मांगी जा रही है तीसरे अंपर टीवी अंपर की ओर मदद मांगी जा रही है बॉल के लिए और ये बिल्कुल रिव्यू जो लिया जा रहा है फील्डिंग टीम की ओर से वहां पर ये बॉल काउंट है चलिए फेयर डिलीवरी है बैट्समैन ने इस गेंद को खेलने की कोशिश की थी वहां पर और बैट्समैन के बैट के ऊपर से भी गेंद जा रही है वहां पर इस बार एक गेंद
शॉट पर गेंद इस बार नो बॉल का इशारा बता जा रहा, गेंद को मारा जाता हुआ ऑन साइड में देखना, नीचे खिलाड़ी, और ये 6 रन यहां पर पूरे की पूरे आधे डजन रन मिलेंगे वहां पर, +1 यानी कि एक बार टोटल 7 बनेंगे और इसी 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 19 पे जाकर पहुंचा है। इस बार और फिर गेंद इस बार आसमान में गेंद को ऊंचा मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल हवा में जा रही है, नीचे खिलाड़ी, ये बिल्कुल मेरे ख्याल से फ्री थी, फ्री पर 2 रन मिलने का अवसर मिलता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 21 की योग पर रन संख्या जाकर पहुंची है। तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर 21 की योग पर। यहां से मैच जीतने के लिए लगभग 51 रन चाहिए, बल्कि 14 गेंदों का खेल बचा हुआ है, 14 चेंडू आणि 51 धावा बनवायचे आहेत। एसपी सर निश्चित या ठिकाणी फलंदाजाने जोर वाढवायला हवा। फुल टॉस आहे आणि नो बॉल इशारा आलाय, बीमर पण या बीमरला या ठिकाणी आसमान दाखवलंय, आकाशात मारलंय। फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे। स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे। टार्गेट मात्र या ठिकाणी प्रचंड मोठं सध्या पेंडिंग आहे, हा डिसिजन पाहूया। KCC चषक कार्यक्रमचा मात्र रणसंग्राम, रणधुमाळी, महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी बघतोय आपण। गोलंदाजी साईडने या ठिकाणी चॅलेंज केलं, ऑनफिल्ड पंचांना रिव्ह्यू घेतलाय आणि सध्या रिव्ह्यू चेकिंग चाललेलं आहे। फेयर डिलीवरी है, चलिए गेंद फेयर है, बिल्कुल नीचे लैंड हो रही थी गेंद, बिल्कुल फुल टॉस गेंद पर जबरदस्त प्रहार, ये 6 मिलेंगे वहां पर 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 27, 27 धावा, 3 गडी बाद। 13 चेंडूत 45। गोलंदाजीची मात्र उत्कृष्ट कामगिरी। ओहो लगातार ये जानदार शानदार और एक छक्का, आणि माहित आहे हीच ती वेळ आहे, या ठिकाणी गिअर चेंज करावे लागतील। फलंदाजांनी मात्र या ठिकाणी योग्य रूप अवतरलंय, अवतार मात्र या ठिकाणी योग्य फलंदाजाचा घेतलाय। या ठिकाणी षटक संपले, दुसरं 2 षटकानंतर 33, 3 गडी बाद, 12 चेंडूत 39 धावांची आवश्यकता आहे। उतुंग फटका बघितला आपण, अशा चौकारांनी षटकाराची गरज एसपी सर बॅटिंग टीमला असेल तर गोलंदाजी साईडला या ठिकाणी टिचून मारा करावा लागेल। एकही चेंडू कुठल्या निश्चितच प्रकारचा ढिला किंवा लूज टाकून चालणार नाही। तो गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए दिनेश को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है। दिनेश येतोय गोलंदाजीला, आपलं वैयक्तिक बलावर तर दिनेशचे हे पहिलं आणि संघाकडून या डावात षटक क्रमांक घेऊन येतोय पुढचं षटक। मगाच्या षटकारानं थोडीशी उभारी फलंदाजाला नक्की चाललेली आहे। 12-39 अफसर भाई मुजावर स्ट्राइकिंग एंडवर। बघूया या ठिकाणी निश्चितच पुढील खेळ जो आहे तो कसा असणार आहे। ये गेंद और फिर गेंद इस बार बहुत ज्यादा ऊंचा खेलने की कोशिश में, गेंद हवा में है, नीचे है खिलाड़ी, क्या पकड़ सकते हैं कैच। सौरभ बारले की बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में और बिल्कुल नामुमकिन लगने वाला कैच मुमकिन बनाया और इस बार ये बल्लेबाज अफसर जाएंगे पवेलियन की ओर। दिनेश एक करामती गोलंदाज आहे, छोटा पॅकेट बडा धमाका। या दिनेशला मात्र पंढरपूरचा शार्दुल ठाकूर म्हटलं जातं। अतिशय उमद्या दर्जाचा गोलंदाज, नावारूपाला मागील काही वर्षापासून आलाय आणि नेहमीच राजवीर 11चा हिस्सा राहिलाय। संघाला गरज आहे तेव्हा या खेळाडूनं समोरच्या निश्चितच संघाचे बॅट्समन बाद केलेले आहे।
11 चेंडूत 39 नवीन बॅट्समनची एंट्री मैदानात आणि बार्शी टीम या ठिकाणी 72 धावांचा पाठलाग करत आहे. बार्शी टीमला निश्चितच या ठिकाणी सरशी होण्याकरता 11 चेंडूत 39 धावा काढाव्या लागतील. नवीन फलंदाज जातो यशवंत वाघ आता फलंदाजीला मैदानात जातील. आता मात्र सामना जिंकण्यासाठी वाघ इथे वाघ आलाय फलंदाजीला. यशवंत वाघ. चला तर यशवंत वाघ बघूया. यशवंत या ठिकाणी मैदानात नावाप्रमाणेच अगदी कामामध्ये पण यशवंत होईल का, संघाचा विचार केला तर त्याला व्हावं लागेल. मात्र दिनेश थांबवलंय दिनेशनं. हो हो टाइगर भी जिंदा है, ये मैदान में क्यों है. आता मागील 6 दिवसांपूर्वी हा टायगर म्हणत असेल एरवी माझं चित्र राज्य होतं, माझं चित्र राज्य होतं. खडके साहेब मागील 5-6 दिवसापासून इथं माझ्यावर दडपण आणलंय. ये गेंद बिल्कुल टप्पा करने के बाद थोड़ी सी बाउंस होती गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है और अभी भी रुका हुआ स्कोर 71 रन लॉस ऑफ ओनली 1 विकेट. आता समीकरण येणारे मला वाटतं 10 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 39 म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळ प्रत्येक चेंडू मागे 4 धावा, 4 धावाच्या आसपास धावा बनावा लागतील जर मॅच जिंकायची असेल. दिनेश एक कर्तबगार गोलंदाज आहे. बघूया फलंदाजांना या ठिकाणी एरियल रोड पकडावा लागणार. पकडलाय हातात. रिस्की फिल्डिंग करू नका, मॅचेस तुम्हाला परत खेळता. तुमच्याकडून या ठिकाणी आता या ठिकाणी हा प्रयत्न तुम्ही करता पण तो जीवावर बेतणं सुद्धा त्या ठिकाणी अगदी बेतू शकतं. तर तुम्ही अशा निश्चितच घातक गोष्टीपासून स्वतःला वाचवा. और फिर से गेंदबाजी करने के लिए अब मैच जीतने के लिए यहां से लगभग 33 चाहिए, बल्कि गेंदें बची है बिल्कुल 9 चेंडू 33 धावा. दरम्यान स्ट्राइकिंग एंडवर शॉट पर गेंद इस बार बैकफुट पर चला गया. गेंद को आसमान में ऊंचा खेलने की कोशिश में नीचे खिलाड़ी क्या हले सकते कैच, लेकिन फिर भी बैट्समैन ने बिल्कुल एक ही रन यहां पर दौड़ा है. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर लगभग रन संख्या आगे बढ़ता हुआ स्कोर 40 रन. यहां से मैच जीतने के लिए 32 चाहिए. गेंदे बचे बिल्कुल 8 गेंदों में कम से कम 5 छक्के लगाने की आवश्यकता जरूरत, कम से कम 5 छक्के लगाने की आवश्यकता जरूरत है. सामना तापू लागलेला आहे मात्र या ठिकाणी एसपी सर सामन्यात. आणि असा सामना बघायला इथं प्रेक्षकांना आवडतो. असा सामना पाहायसाठी प्रेक्षक आतापर्यंत थांबलेले पहा. 8 चेंडूत 32 निश्चित दोन्ही बाजूचा निघणार आहे खेस. सामना मात्र या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जेदार पैसा वसूल वो भी फ्री में. दिनेश इंटू तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद हवा में है, नीचे है. खिलाड़ी क्या पकड़ सकते हैं, कैच पकड़ लिया. कैच गॉड बिहाइंड के तौर पर बिल्कुल कैच पकड़ा. वहां पर नितिन मेहरा की तारीफ करने की वहां पर अक्सर जो कहावत होती है कैचेस विन मैचेस कहते हैं. जबरदस्त कैच. और ये बिल्कुल अब मैच जीतने के लिए 7 गेंदें बची है और रन चाहिए केवल 32 रन. यशवंत वाघची साथ द्यायला कोण पाहूया. बारामती कॅप्टन कुल चेतन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच या, कारण याच्यातील विजेत्या खेळाडूला विजेत्या संघाला बारामती संघाबरोबर खेळायचंय हे आपल्याला निश्चित माहीत असणार आहे. 40 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात आणि आता 7 चेंडू 32 धावा. तो इस बार ये गेंद शॉट पे गेंद इस बार ऑप्शन के बाहर आती गेंद आंसर में गेंद को मारा जा रहा है. जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से 1 रन तो बन सकता है. बॅट्समन म्हणते चला परत जाऊया आणि फलंदाज बाद होतोय. दरम्यान षटक क्रमांक एसपी सर तिसरं संपतंय. तिसऱ्या षटकानंतर या ठिकाणी धावा आहेत 40. पाहूया आपण या ठिकाणी अपडेट आपल्याकडे येईल, थोडस वाट बघूया. 41 आगडी बाद. तर 6 चेंडूत 31. राज सर तुम्ही बऱ्याचशा वेळेस कॉमेंट्री करता, अशी कधी मॅच झाली का 6 चेंडूमध्ये 30-31 धावा असताना समोरच्या संघाने मॅच जिंकली? हो असं मात्र अनेकदा, आणि आपण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पाहिलेलं आहे की 6 चेंडू 31, 6 चेंडू 29. रिंकू सिंग आपल्याला आठवत असेल अगदी IPL मधील मॅचेस.
आणि त्याचबरोबर मी एक मॅच आठवण देऊ इच्छितो. निश्चितच नरगेटच्या मैदानावर निश्चितच विठ्ठल चव्हाण बॅटिंग करत होता आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 34 धाब्या हव्या होत्या आणि 34 धाब्या विठ्ठल चव्हाणने बनवल्या 5 षटकार आणि 1 चौकार मारून. हा क्रिकेटचा एक नवीन रेकॉर्ड म्हणेल मी. नक्कीच. आणि वारंवार या गोष्टी दिसत असतात. 6-31 आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल. नितीन मेढा गोलंदाज. राज सर, क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये किती धावा होऊ शकतील असं तुम्ही ऐकलं असेल आता, पण तुमच्या कॉमेंट्रीमध्ये एका षटकामध्ये किती धावा गेल्या असतील? इथं म्हणतो की श्रेयसने 82 धावा बघितलेत. श्रेयस म्हणतो की एका षटकामध्ये 82 धावा, आणि मी स्वतः कॉमेंट्री करताना एका षटकामध्ये 80 धावाची कॉमेंट्री केली आहे नळदुर्गमध्ये. आता सांगोल्यामध्ये बरेचसे टुर्नामेंट्स मी करत असतो, तर एका षटकामध्ये काहीच 51-52 धावा त्या ठिकाणी मी पाहिलेल्या होत्या. अर्थात आता तो क्रिकेटचा सामना कसा चालला होता हे निश्चितच आपण सांगू शकत नाही, पण 51-52 धावा एका षटकात. मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर नेते. मी विनंती करेन यंगर्स बारामती क्रिकेट संघाचे कॅप्टन, तुम्हाला नम्रतेची विनंती असेल लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. इथं मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि फलंदाज धावचित होतोय. नवीन फलंदाज प्रतीक नेरकर. चला तर या ठिकाणी पंढरपूरकरांनी कमबॅक केलं, जबरदस्त वापसी केली, बाउन्स बॅक ज्याला म्हणतो, आणि तो कसा करायचा असतो ते पंढरपूरकरांनी दाखवलं. 3 चेंडूत 30 धावा असं समीकरण होतं. आता बदलले 2 चेंडू 30. तो इस बार ये गेंद देखिए बिल्कुल टप्पा गिरने के बाद स्टंप के ऊपर से गेंद डाल के. चला कॅप्टन या ठिकाणी युनायटेड गोविंद युनायटेड 11 एंगल्स बारामती. या चला नो बॉल का इशारा. थोड़ा सा वक्त ज्यादा जा रहा है यहाँ पर. अब मैच खत्म होने के लिए आखिरी गेंद का इंतजार तो यहाँ पर होगा. इसके बाद के मैच यानी कि आज के दिन की बिग फाइट, क्योंकि जो किसे मिली गई छठे दिन की बिल्कुल क्वार्टर फाइनल की जगह, कोण होणार 7व्या दिवसाचा विजेता, बारामती की पंढरपूर, पाहायला गेला आपल्याला. या ठिकाणी मला वाटतं या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल निश्चितच बार्शी क्रिकेट संघाचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. स्पर्धेत सहभागी होऊन निलेश पाटील असतील,